नमस्कार. टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज आपल्या ज्या मागच्या आणि समोरच्या पण, जसं की आपण फ्रंटचा भाग मागच्या पाटापेक्षा जर कधी जास्त झाला तर आपल्या बगलमध्ये म्हणजे इथं आपला पूर्ण असा झोल तयार होतो. आणि जेव्हा आपण माप जेव्हा लावतो तर काय करतो आपण, जर 9चं साईज असलं तर तेव्हा आपण 9.5 इंच घेतो आणि 8चं असलं तर त्याच्यामध्ये 8.25 8.5 असं पण होतो. तर कधी-कधी त्याच्यामुळे पण आपल्या बगलमध्ये झोल येते. आणि जेव्हा आपण कटाई करतो, जशी की आपण कटाई करत आहोत, मापे जशी वहीवर लिहून ठेवलेली आहे आपण, तर मापानुसार आपल्याला कटाई करायची असते. जसं की आपलं कमी जास्त जर माप झालं, तर त्यानुसार आपल्या बगलमध्ये झोल येऊ शकतो आणि शोल्डर पण उतरू शकतो. जसं की आपल्या बगलमध्ये जर झोल असलं, तर आपला शोल्डर असं घसरून जातो आणि इथं मेन म्हणजे इथं मुंड्यामध्ये जेव्हा आपण भाग जास्त घेतो, जसं की आपण लहान साईजचा ब्लाउज असतो तर 8 इंच, 8.5 इंच जर छातीचा चौथा भाग जर असला, तर आपण किती कधी-कधी 1.5 इंचानं मुंडा घेतो. म्हणजे किती 1.5 इंचानं असं मुंड्यामधून माप लावतो. तर त्या कारणानं कसं आपल्या मुंड्यामध्ये झोल येतो. तर जसं की आपल्या मुंड्यामध्ये झोल न आल्या पाहिजे, परफेक्ट मुंडा आपल्या पाठीवर असा बसल्या पाहिजे. आणि मुंड्यामध्ये जसं की या साईडनं आपल्याला कधी पण कोणाचे कसे आपण ब्लाउज पाहतो, तर इथून आपण झोल असल्यासारखं दिसतो. तर त्याच्याने काय होतं, आपला झोल असल्या कारणाने ब्लाउज व्यवस्थित दिसत नाही आणि फिनिशिंग पण व्यवस्थित दिसत नाही. तर आज आपण परफेक्ट माप लावून कटिंग करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग आता पाठीमागचा आपण संपूर्ण कटाई स्टेप बाय स्टेप करायची. तर बघा, पूर्ण ब्लाऊजची उंची आहे 12.3 म्हणजे 12.25 अधिक आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे आणि छातीचा चौथा भाग आहे 8 इंच, तर आपल्याला त्याच्यामध्ये अधिक 2 इंच घ्यायचा आहे. आणि बाही लांबी आहे 5.5 इंच, मुंडा 6.5 इंच, 6.5 पावणे 7 इंच आहे, 2 इंच अधिक घ्यायचा आहे. दंडघेर आहे आपला 5.5 इंच आणि कंबर आहे 30 इंच, तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच अधिक करून घ्यायचं आहे. तर बघा, आता आपण मागच्या भागाची कटिंग करू. तर बघा, आपल्याला ज्या साईडनं आपण राहतो त्या साईडनं आपल्याला बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे. तर बघा, मी बंद भाग आपल्याकडे ठेवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पूर्ण उंची ब्लाऊजची मोजून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची उंची आहे पूर्ण 12.25, तर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर मी इथून सरळ असं टेप लावून 12.25 इथं येत आहे. तर मी इथं 13.25 इंच घेत आहे. आता बघा, आपण 13.25 इंच घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला गळा पूर्ण शोल्डर रुंदी मोजून घ्यायची आहे. तर बघा, आपली पूर्ण शोल्डर मागचा पुढचा जर आपण शोल्डर मोजलं तर त्याच्यामध्ये आपलं 10 पण आणि 11 पण साईज नुसार येऊ शकतो. तर बघा, इथं पूर्ण उंची आहे 5 इंच म्हणजे अर्धा भाग 5 इंच. तर पूर्ण शोल्डर घेतला आपण मागचा पुढचा तर 10 इंच येते. तर मी इथं 5 इंच घेत आहे. तर बघू शकता तुम्ही, मी 5 इंच घेतलं. आता इथं आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे. जर डीप गळा हवा असेल आपल्याला, तर आपल्याला 2 इंचच गळ्याची रुंदी घ्यायची आहे आणि 3 इंच शोल्डर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे. तर छातीचा चौथा भाग किती आहे? छातीचा चौथा भाग आपला 8 इंच आहे. तर बघा, मी इथं 8 इंच मार्जिन करून घेत आहे. 8 इंच मार्जिन घेतली. त्याच्यानंतर पूर्ण छातीचा चौथा भाग 8 इंच आणि आपल्याला याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन साठी घ्यायचे आहे. तर 2 इंच शिलाई मार्जिन साठी आणि छातीचा चौथा भाग 8 इंच. तर बघा, पूर्ण शोल्डर आपण घेतलेला आहे 5 इंच. तर मी इथं 5 इंचावर मार्जिन करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथून अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा, इथून ओढली. आता इथून आपल्याला मुंड्याचा भाग टाकून घ्यायचा आहे. तर बघा, इथं मुंड्याचा भाग मी 5.5 इंच घेत आहे. तर आपल्याला 36 साईज पर्यंत मुंड्याचा भाग परफेक्ट असा 5.5 इंच मुंडा येतो. त्याच्यावर जर आपण घेतलं तर जसं की 40 साईज, 38 साईज, तर आपण 6 इंच घेऊ शकतो. तर मी इथं
5.5 इंच घेत आहे. आणि बघा इथून आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आहे. इथं रेषा ओढली. आता आपल्याला इथून छातीचा भाग टाकून घ्यायचा आहे. तर बघा इथं मी असा टेप लावून घेत आहे आणि छातीचा चौथा भाग इथं 8 इंच घेतलेला आहे आणि शिलाई मार्जिन साठी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता बघा इथून आपल्याला अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला गळा 2 इंच घेतलेला आहे. पूर्ण शोल्डर आपण 3 इंच अधिक 2 इंच पूर्ण शोल्डर 5 इंच घेतलेला आहे. तर आपल्याला इथं गळा रुंदी 2 इंच घ्यायची आहे. तर बघू शकता मी 2 इंच घेतलेली आहे. आता आपल्याला मागचा गळा मोजून घ्यायचा आहे. तर मागचा गळा किती 9 इंच 10 इंच म्हणजे किती पण असो 8 इंच, तर आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं असते. तर बघा मागचा गळा 8.5 इंच आहे. तर आपल्याला किती घ्यायचं आहे 9.5 इंच. तर मी इथं 9.5 इंच घेत आहे. बघा इथं 9.5 इंच घेतलं आणि आपल्याला इथून अशी रेषा ओढून घ्यायची आहे. आता हा भाग आपल्याला असा मिळवून घ्यायचा आहे. तर बघा आपल्याला आता डीप गळा हवा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला गळ्याची रुंदी वाढवून घ्यायची असते. तर बघा मी इथं 1 इंच वाढवून घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण मी घेतलेला आहे गळा 3 इंच. आता हा भाग आपल्याला इथं मिळवून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता बघा हा भाग इथं मिळवून घेतलेला आहे. आता आपल्याला इथून गळ्याचा आकार द्यायचा. इथून आपण ग्लासाचा पण आकार देऊ शकतो. तर बघा हा आपण पहिला जो 2 इंच घेतलेला आहे, तर आपल्याला असा ग्लासाचा आकार पण काढू शकतो. इथं बदामी आकार पण काढू शकतो आणि हा जो आपण पहिल्यांदा माप लावलेला आहे तिथून आपण चौकोनी गळा पण काढू शकतो. हा जो आपला आहे हा गोल राऊंड काढण्यासाठी आहे. जर आपल्याला डीप गळा हवा असेल तर आपण समोर जो माप पाडलेला आहे हा गोल गळ्यासाठी आहे, डीप गळ्यासाठी. तर मी इथं गोल गळा काढून घेत आहे. तर बघा आता आपला गोल गळा तयार झालेला आहे. आता आपल्याला इथून कंबर कितीची आहे तर मोजून घ्यायची आहे. तर आपली कमरेचा भाग, तर बघा आता आपली कंबर 30 ची आहे. तर आपल्याला त्याचे 4 भाग करून घ्यायचे आहेत, म्हणजे 30 चे 4 भाग करून घ्यायचे आहेत. तर 7.5 आपण घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 30 इंच येते. तर 7 चौक 28 अधिक आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये किती झालं 30 इंच, म्हणजे इथून आपली 30 इंचाची कंबर पूर्ण आहे. तर आपल्याला काय करायचं, इथून आपल्याला 7.5 इंच घ्यायचा आहे. तर कंबरेचा चौथा भाग आपल्याला 7.5 इंच घ्यायचा आहे. तर बघा मी इथं 7.5 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला टक्स लावण्यासाठी इकडे 1 इंच वाढवून घ्यायचा आहे. तर मी इथे 1 इंच वाढवून घेतलेला आहे. अधिक आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन साठी वाढवून घ्यायचं आहे. 2 इंच जर असलं तर जसं की आपण कधी जाड होतो, कधी जास्त जर शिलाई असली तर कधी जाडच झालं तर आपल्याला एक्स्ट्रा 2 इंच 1.5 इंच पण घेऊ शकतो, पण 2 इंच घेतलं तर चांगलंच असते. तर बघा आता काय करायचं आहे, आपल्याला हा भाग इथं मिळवून घ्यायचा आहे. आता बघा इथून आपण छातीचा चौथा भाग मोजलेला आहे, इथून आपण कमरेचा चौथा भाग मोजलेला आहे. तर हा भाग इथं आपल्याला असं मिळवून घ्यायचा आहे. तर बघा मिळवला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टक्स जो लावतो आपण तर तो आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचा आहे. तर बघा इथं 8.5 इंच येत आहे, पूर्ण 8.5 इंच येत आहे. तर आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचा आहे. तर बरोबर असा टेप लावून घ्यायचा आहे. तर बघा इथं आपला टक्स येत आहे. तर आपण आता इथून टक्स इथून असं सरळ 4 इंचावर आपण टक्स द्यायचा आहे. तर बघा मी इथं 4 इंचावर मार्जिन केली आणि अशी रेषा ओढून घेतली.
तर त्याच्यानंतर आपल्याला दोनही साईडनं अर्धा इंच इकडे या साईडनं मार्जिन करून घ्यायचंय, या साईडनं अर्धा इंच मार्जिन करून घ्यायचंय आणि टक्ससाठी अशी रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा हे झालं टक्स. आपल्याला अर्धा अर्धा इंच दोनही साईडनं सोडून घ्यायचे. तर एक्स्ट्रा आपण इकडे 1 इंच वाढवलेला आहे, त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन साठी वाढवून घेतलेले आहे. आता आपल्याला मुंड्याचा भाग काढून घ्यायचा आहे. तर बघा मुंडा आपण 5.5 इंच घेतलेला आहे. तर बघा मुंडा आपल्या ह्या साईडनं असा इकडे उतरतो, म्हणजे शोल्डर पूर्ण असं घसरून जातो. तर आपल्याला काय करायचं आहे, इथून ह्या साईडनं बरोबर पाठीवर राहतो. तर बघा इथून आपल्याला अर्धा इंच इथं घ्यायचा आहे. तर अर्धा इंच जर जास्त जर आपलं साईज असलं, साईज नुसार आपल्याला पाऊण इंच इकडे वाढवून घ्यायचं आहे. तर मी इथं अर्धाच इंच वाढवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ही रेषा आपल्याला इथं मिळवून घ्यायची आहे. मिळवली. आता बघा आपल्याला इथून काय करायचं आहे, मुंड्यामधून आपल्याला बरोबर इथून 1 इंच घ्यायचा आहे. फक्त 1 इंच घ्यायचे. जसं की आपल्या मागच्या भागाला मुंड्यामध्ये आपला झोल येतो आणि बरोबर अशी परफेक्ट फिटिंग जो बसत नाही आपल्याला, तर हाच जो कारण असतो, मेन हाच कारण असतो. कारण आपण काय करतो, इथून 1.5 इंच घेतो, साईज नुसार घेत नाही आणि साईज नुसार आपला भाग जास्त होऊन जातो. तर हा काय होतो, इथं झोल येतो. तर बघा इथून आपल्याला कमीच घ्यायचा आहे. जसं की साईज नुसार म्हणजे जो पाठीचा भाग राहतो, जर कधी चौडा असतो, साईज नुसार असतो. तर आपल्याला 40 साईज वरून असतो, तर त्या भागाला आपल्याला 1.5 इंच घ्यायचा असतो. तर ह्या भागाला आपल्याला किती घ्यायचं आहे, फक्त 8 इंच, म्हणजे छातीचा चौथा भाग 8 इंच आहे. तर मी बघा इथून किती घेत आहे, फक्त 1 इंच. तर इथून आपल्याला 1 इंचच घ्यायचा आहे आणि बघा इथून आपल्याला असा इकडे असा राऊंड द्यायचा आहे. तर आता आपल्याला इथून आणि मध्यभाग काढून घ्यायचा आहे. तर बघा इथून बरोबर असा टेप लावला, 5.5 इंच येत आहे, घेतला आहे आपण मुंडा. तर आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचा आहे. बघा असा टेप आपल्याला दुम्मट करून घ्यायचा आहे आणि मध्यभाग इथं येत आहे. तर मध्यभागवर मी मार्जिन करून घेत आहे. आता आपल्याला इथून मुंड्याला राऊंड द्यायचा आहे. तर बघू शकता असा हलका इथून आपल्याला राऊंड द्यायचा आहे. आता इकडल्या साईडनं आपल्याला थोडा हलका इकडे राऊंड द्यायचा आहे. तर बघू शकता. जसे की आपण बाई जोडल्याच्या नंतर आपला मुंडा 7.5 इंच येत आहे. तर मापानुसार आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. तर एवढा भाग आपला शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे. तर अर्धा इंच इथून आपल्याला सोडून द्यायचा आहे. तर बघा इथून मी अर्धा इंच सोडून घेतला आणि आपल्याला जो राऊंड देतो आपण, असा हलका राऊंड देतो, गोल जे बाई जोडतो, तर हा पण भाग आपल्याला सोडून द्यायचा असते आणि इथून आपल्याला मोजून घ्यायचं असते. तर बघा इथं 7.5 इंचाची म्हणजे मुंडा आहे. तर जोडल्याच्या नंतर तर बघा हा टेप इथंच ठेवला, इथून आपल्याला असं गोल गोल असं घुमवून घ्यायचं आहे. तर बघू शकता असं. बघा इथपर्यंत आपलं माप येत आहे, 7, 7.25 इंचापर्यंत आपलं माप येत आहे. जरी की आपला माप जास्त झालेला आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, तर बघा इथून आपलं जास्त जर झालेलं वाटत आहे, तर इकडे आपल्याला साईज वाढतो. तर बघा 8 इंच इथून घेतलं आपण, बरोबर इथं 8 इंच इथं येत आहे आणि इथून आपण अर्धा इंच सोडून घेतलं. तर बघा इथून अर्धा इंच सोडून घेतलं, जर की आपलं जास्तच झालेलं आहे, तर 5.5 इंच जर घेतलं तर 38 साईज पर्यंत आपला परफेक्ट माप असा बसतो. तर बघा इथून मी आता बरोबर असा हलका टेप असा घुमवून घेत आहे. तर बघा जिथून आपला शिलाई जातो तिथून आणि तर बरोबर इथं आपलं 7 इंच येत आहे. तर बघा 7 इंच येत आहे. जरी जास्त जर झालं तर आपण इथून शिलाई करू शकतो. तर बघा प्रॉपर असा आपला मुंडा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथून आकार द्यायचा आहे. आता बघा ह्या साईडनं जेव्हा आपण टक्स लावतो, तर बघा असा जर आपण टक्स लावला, असा टक्स लावला, तर हा भाग आपला इथं जातो. तर बघा इथं गेला आपला हा भाग आणि हा जो भाग आहे हा आपला इकडे कोना निघतो. बघा तर हा भाग आपला कोना तयार झालेला आहे. हा भाग इकडे सरळ आलेला आहे आणि हा भाग आपला इकडे गेलेला आहे. आता काय करायचं, इथून आपल्याला बरोबर थोडा भाग आपल्याला इथं मायनस करून घ्यायचा आहे, म्हणजे हा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे.
जसं की आपण टक्स लावतो त्याच्यानंतर हा भाग आपला इथं टक्स तयार होतो, तर हा कोना इकडे तयार होतो. जसं की आपण शिवल्याच्या नंतर ब्लाऊजचे कोने पाठीवर मागं असे निघतात. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण स्टिचिंग करतो त्याच्या अगोदर हा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. जरी लक्षात नाही राहिलं तर जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हाच हा भाग आपल्याला काढून घ्यायचा असते. तर बघू शकता पूर्ण आपलं प्रॉपर असं बॅक साईड पूर्ण माप लावून झालेली आहे. तर आशा करते तुम्हाला समजलं असेल. नाही जरी समजलं तर तुम्ही विचारू शकता. तर आता आपण कटिंग करून घेऊ. आता आपला प्रॉपर मुंडा पण तयार झालेला आहे. तर बघा आपण जेव्हा नवीन असतो तर काय करतो, आपल्या शिलाई इकडे तिकडे मागं पुढं होऊन जातात. तर आपल्याला त्याच्या अगोदर काय करायचं आहे, आपल्याला चॉकने अशी मार्जिन करून घ्यायची आहे. तर बघा अशी आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे इथं. तर याच्यावरून आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून काय होतं इकडे तिकडे शिलाई जाणार नाही आणि बरोबर आपली जिथून आपण चॉक लावलेला राहतो त्याच्यावरून आपली गोल राऊंड अशी शिलाई येऊन जाईल. तर मुंडा आपण घेतलेला आहे 5.5 इंच, बरोबर 5.5 इंच घेतलेला आहे. छातीचा भाग चौथा भाग आपण 8 इंच घेतलेला आहे आणि कंबर 7.5 इंच अधिक या साईडला 1 इंच टक्स लावण्यासाठी, 2 इंच शिलाई मार्जिनसाठी आणि गळा आपण 2चा घेतलेला आहे. ह्या साईडनं आपण 3 इंच वाढवून घेतलेला आहे. प्रॉपर अशी आपली कटाई झालेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.